नमस्कार, मी डॉक्टर पवार. आज आपण FIR, झिरो FIR आणि EFIR या काय तरतुदी आहेत या संदर्भात माहिती घेऊया. FIR म्हणजे पहा की एखाद्या व्यक्तीसोबत काहीतरी घटना घडलेली आहे ज्यातून कग्नायझेबल ऑफेन्स म्हणजे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा जो आहे तो निदर्शनास येतोय आणि तो व्यक्ती पोलीस स्टेशनला जातो आणि त्याची माहिती देतो. त्यावेळी तेथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने सदरच्या घटनेची प्राथमिक नोंद घेणे याला FIR असं म्हटलं जातं. कुठलाही कग्नायझेबल ऑफेन्स असेल म्हणजे फौजदारी स्वरूपाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये FIR घेणे हे मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे, ती घ्यावीच लागणार अशा पद्धतीचे निर्देश वेळोवेळी पोलीस महासंचालक यांच्या मार्फतीने तसेच स्टेट पोलीस कंप्लेंट अथॉरिटी म्हणजे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांनी दिलेले आहेत. काही केसेस ज्या ललित कुमारी जजमेंटमध्ये लिहिलेल्या होत्या त्या अनुषंगाने मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स असतील, कमर्शियल डिस्प्यूट्स असतील किंवा मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस असतील, करप्शन केसेस असतील किंवा ज्या केसेसमध्ये FIR ही उशिराने दाखल होत आहे किंवा फार विलंबाने ती माहिती घेऊन तक्रारदार पोलीस स्टेशनला जात आहे अशा केसेसमध्ये प्रिलिमिनरी एन्क्वायरी करावी या संदर्भात मार्गदर्शन सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. परंतु अशी प्रिलिमिनरी एन्क्वायरी 15 दिवसाच्या आत करावी. जास्तीत जास्त 6 आठवड्यांचा कालावधी त्यासाठी पोलीस घेऊ शकतात. तथापि एकदा का तो एन्क्वायरी क्लोज झाला की 7 दिवसाच्या आत तक्रारदाराला तो एन्क्वायरी का क्लोज झालेला आहे त्याचं कारण आणि त्यात निर्णय त्याला कळवणं हे पोलिसांना बंधनकारक आहे. तसंच झिरो FIR म्हणजे असं आहे की एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ती घटना घडलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखादा तक्रारदार नजीकच्या पोलीस स्टेशनला जातो त्या ठिकाणी देखील BNSS मध्ये प्रावधान देण्यात आलेलं आहे की ती तक्रार त्या ठिकाणी FIR म्हणून दाखल होईल आणि ती संबंधित पोलीस स्टेशनला त्या हद्दीतील पोलीस स्टेशनला जिथं घटना घडलेली आहे त्या ठिकाणी वर्ग केली जाईल. EFIR आता डिजिटल युगामध्ये आपण घर बसल्या आपल्या मोबाईल फोनवरून देखील तक्रार दाखल करू शकता. त्यासाठी पोर्टल उपलब्ध आहे. तथापि बऱ्याच ठिकाणी ते पोर्टल अजून कार्यान्वित आहे किंवा नाही आहे याबाबत साशंकता आहे. अधिक माहितीसाठी फॉलो करा फोरेन्सिक मेडिको लीगल सर्व्हिसेसचं अधिकृत चॅनल.